नमस्कार. आज आपल्या गप्पांचा विषय आहे मंगळदोष. आता मंगळदोष म्हणजे काय हे आपण थोडं समजून घेऊ. पत्रिकेमध्ये मंगळदोष दाखवण्यात येतो. मग मंगळदोष नक्की अस्तित्वात आहे का? हा पहिला प्रश्न आहे माझा. जर असेल तर मग तो अनुभवास येतो का? हा दुसरा प्रश्न. आता असं समजून घेऊया की मंगळदोष म्हणजे काय? तर पत्रिकेमध्ये एका विशिष्ट स्थानांमध्ये जेव्हा मंगळ स्थानापत असतो, जेव्हा स्थानात असतो त्यावेळेस हा दोष समजला जातो. आता जर सगळे ग्रह आहेत तर एकट्या मंगळालाच कसा काय दोष लागला? हा प्रश्न उपस्थित होतो. दुसरा, की जर मंगळ दोष आहे असं आपण गृहीत धरूया, तर मग शुक्राचा का नाही दोष? बाकीच्या ग्रहांचा का नाही दोष? मग हा प्रश्नचिन्ह जेव्हा निर्माण होतं तेव्हा आपण समजणे वाले को इशारा काफी है असं माझं म्हणणं आहे. आता आपण असं समजून घेऊया की जर सगळे ग्रह आहेत ते साती ग्रह जे वाराप्रमाणे आहेत, जे रविवारपासून आपण शनिवारपर्यंत वार आहेत तसे ते ग्रह आहेत 7 ग्रह. जर ते 7 ग्रह प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये बसलेले आहेत, ज्या स्थानात आहे तिथून ते त्यांचा अंशात्मक असो दे, नक्षत्रात असू दे, ज्याच्यात आहे त्याचं ते आपल्याला फलित देत असतात. आता ह्या सगळ्या टीमचा, ज्या ग्रहांच्या टीमचा आहे, जर आपण एकत्रित विचार केला तर प्रेडिक्शन होत असतं. मग आपण एकट्या मंगळाग्रहाला फक्त दोषी समजून बाकीचे ग्रह त्याच्यातून नाही आहे का असा विचार करायला हवा, असं माझं मत आहे. मी टीका करत नाही आहे, पण जे काय सत्य आहे ते नेहमी स्वीकारायची तयारी ठेवावी. आता कुंडलीमध्ये प्रत्येक ग्रह काही ना काहीतरी रोल करत असतो, ॲथॉरिटी असते त्याला. जसं आपलं मिनिस्टर असतं ना पद, तसं असतं. जसं फायनान्स मिनिस्टर आहे, होम मिनिस्टर आहे, तसे सुद्धा ग्रहांना प्रत्येक कुंडलीमध्ये स्थान असतं. आता प्रत्येक कुंडलीमध्ये जर प्रत्येक ग्रहाचं वेगवेगळं स्थान आहे, एकसारखी कुंडलीचं दुसऱ्या कुंडलीशी काही मॅचिंग होत नसतं. ती अथॉरिटी प्रत्येक ज्या डिग्रीप्रमाणे असते आणि प्रत्येक ग्रह हा आपला त्या पत्रिकेत वेगळा रोल करत असतो. असं नाही की शुक्रच हा रोल करेल आणि दुसऱ्याच्या पत्रिकेत तोच ग्रह रोल करेल असं अजिबात आढळत नाही. हा एक नवीन विचार तुम्ही जरा विचारायला घेतला पाहिजे. आणि दुसरं असं आहे की डोळसपणे आपण काही गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. जर आपण असं डोळसपणे नाही स्वीकारलं तर आपल्याला खऱ्या अर्थाने फलित करता येणार नाही आणि आपल्याला त्याचे रिझल्ट दिसणार नाही. मग होतं काय की मग ज्योतिषशास्त्र अनुभवास